श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. घरच्या पसाऱ्यातून आपल्या बायकांना वेळ मिळाला तर शपथच. म्हटलं यातून वेळ काढून आमचं छोटंसं दुकान तुम्हाला दाखवावं. खूप लोक विचारत होती, ताई तुमचं कसलं दुकान आहे? चला तर मग तुम्हाला दाखवते आमचं दुकान. एवढं काही मोठं नाही, छोटंसं आहे. पहिला या दुकानात माझे सासरे बसायचे, पण ते गेल्यावर आई म्हणाल्या ही त्यांची आठवण आहे म्हणून या दुकानात मी बसते. बाजूला शाळाही आहे. आई मशीनवर बसून पिशव्याही तयार करतात. मुलांच्या शाळेला लागणारे साहित्य, खाऊ अशा गोष्टी दुकानात आहेत. आईंचाही जीव इथे करमतो म्हणून आम्हीही आईला काही बोलत नाही. तिथून घरी आलो तर जयसिंगपूरवरून दादा आणि ताई आम्हाला भेटायला आले होते. या दादांचं स्वतःचं मोठं टेलरचं दुकान आहे म्हणून आहोंसाठी इच्छेने ते म्हणाले कपडे शिवू. तर ह्या ताई बघा जयसिंगपूरवरून आल्यात आम्हाला भेटायला आणि ह्यांना भेटून खूप भारी वाटतंय. स्वामी समर्थ महाराजांनी भेट घडवून आणली त्याबद्दल महाराजांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कॉलवर यांच्या मुलीशीही बोलणं झालं. त्या ताईंनाही बऱ्यापैकी अध्यात्माची ओढ आहे. या स्वतः कविताही करतात. यांच्याकडून बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या आणि यांचा अनुभवही मोठा आहे. अशा माणसांकडून आपण नेहमी शिकत राहिलं पाहिजे. आणि आमच्या आरूला अभ्यास खूप असतो म्हणून मी बाजारातून येताना दरवेळी फळे आणते. यावेळी आणले होते संत्री. डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं आणि आम्ही लहानपणी हे संत्रीचं साल घेऊन एकमेकांच्या डोळ्यात पिळायचो. तेव्हा खूप चरचरायचं, खूप मजा यायची. म्हणून जरा आरूसोबत हा खेळ खेळूया म्हटलं आणि आमचा खेळ बघण्याच्या नादात यांनी घेतली जीभ चावून. तुमचं तर काय नवच बाबा, हे यांचं बोलणं. मी म्हटलं आमचा काय संबंध? जीभ तुमची, दात तुमचे, आम्ही काय करणार? संध्याकाळी जरा टेलरिंगचं मटेरियल आणायचं होतं, मग तेही घेऊन आलो. संध्याकाळी म्हटलं मसाला भात करू. यांना बसवलं गोड बोलून वाटण चेचायला. हे म्हणतात गोड बोलून काम कसं करायचं हे तुझ्याकडून शिकावं. जरा चेचून कोणतीही रेसिपी केली की गावरान चव येते. मी यांना म्हटलं भारी चेचताय हो. तर मला म्हणाले तू आहेस असं समजून चेचतोय. बोलायला काही ऐकायचे नाही ते. मस्तपैकी मसाला भात करून घेतला आणि मसाला भात असेल तर आम्हाला भाकरी चपाती काही लागत नाही. नुसता मसाले भाताचा धुरळा उडतो. आणि आहोंचा तर मसाले भात हा फेवरेट आहे. किती भारी झाला आहे हे कसं सांगत आहेत बघा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.